स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर स्वतःच्या मालकीचं धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महापालिका असून मोरबे धरणामुळे नवी मुंबई ही जलसमृद्ध महापालिका म्हणून ओळखली जाते। पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खालापूर तालुक्यात असलेलं 450 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचं मोरबे धरण पूर्ण भरलं असून आज ऐरोलीचे आमदार गणेश नाईक व महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे यांच्या हस्ते मोरबे धरण प्रकल्पस्थळी पारंपरिक पद्धतीनं जलपूजन कार्यक्रम संपन्न झाला। जलपूजनासाठी आयुक्त कैलास शिंदे यांच्यासोबत माजी महापौर सुधाकर सोनावणे आणि जयवंत सुतार हे दोघेही बसले होते। त्यानंतर पाण्यात नदीला साडी चोळी वाहून पूजा करण्यात आली। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आदरवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे आणि इतर विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते। मोरबे धरण क्षेत्रात यावर्षी उत्तम पर्जन्यवृष्टी झाली असून अत्यंत कमी कालावधीत म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धरण पूर्ण भरलेलं आहे। या क्षेत्रात आज तागायत 3374 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून पाण्याची पातळी पूर्ण 88 मीटर इतकी भरलेली आहे। धरणात 191.463 दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा असून त्यामधील पाण्याचा आज विसर्ग करण्यात आला। मोरबे धरणामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी सुज्ञ नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचं महत्त्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन सुद्धा या प्रसंगी करण्यात आलं। या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितलं की मुंबईनंतर नवी मुंबई ही स्वतःच्या मालकीचं धरण असणारी एकमेव महापालिका असून मोरबे धरण विकत घेण्याचा निर्णय हा दूरदृष्टीचा निर्णय आहे। पुढे आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन भीरा प्रकल्पासह पाण्याच्या इतर जलस्रोतांचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं। स्वातंत्र्यानंतर मुंबई व्यतिरिक्त नवी मुंबई हे एकमेव शहर आहे की ज्याच्या स्वतःच्या मालकीचं धरण आहे आणि या धरणाच्याच अनुषंगानं नवी मुंबईला एक सन्मान आहे। असं कौतुकानं लोक म्हणतात 24/7 पाणी मिळणारं शहर। आता काही गोष्टी आहेत त्या अंतस्थ ठेवतो, आज नाही बोलत मी, परंतु माननीय आयुक्त कैलासजी शिंदे यांनी आज त्यांच्या संपूर्ण पाणी वितरण करणाऱ्या अधिकारी वर्गांना सूचना दिल्यात की CBD पासून तर दिघ्यापर्यंतच्या सर्वच शहर, गाव, झोपडपट्ट्या, वाड्या, वस्त्यांना समप्रमाणामध्ये पाणी मिळालं पाहिजे आणि निश्चितपणे मिळेल असा विश्वास त्या ठिकाणी मी पण व्यक्त करतो। अन्य महापालिकेच्या तुलनेमध्ये अन्य महापालिका 50% असतील तर नवी मुंबई महापालिका 90% यशस्वी झालेली आहे। अजून 10% कमतरता आहेतच, त्याकरता सगळे प्रयत्न सगळ्यांचे चालू आहेत। एकूणच कर प्रणाली, शिक्षण, पाणी पुरवठा, आरोग्य, मलनिस्सरण, घनकचरा या सर्व बाबतीमध्ये नवी मुंबईनं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। या धरणाचं पाणी शुद्ध राहावं याकरता या धरणाच्या आजूबाजूला ज्या वाड्या वस्त्या आहेत, गाव आहेत, माननीय आयुक्त महोदयांना मी सूचित केलेलं आहे की मागे मी पालकमंत्री असताना माननीय रायगड जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही एकूण ह्या सर्व वाड्या वस्त्यांचं सर्वेक्षण करा, म्हणजे ज्या वस्तीतून आपल्या ह्या पाण्याच्या साठ्यामध्ये सांडपाणी येतं त्या सगळ्या वाड्या वस्त्या, त्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांचं पुनर्वसन, कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर अन्याय नव्हता, त्या ठिकाणी आपल्या शहरातला जो पाणी पुरवठा जो होतो तो शुद्ध असला पाहिजे, मनाला आनंद देणार असला पाहिजे। आणि माननीय आयुक्त महोदयांच्या वतीनं अरविंदजी शिंदेना संपूर्ण या ठिकाणीचं ड्रोन सर्वे करून सर्व वाड्या वस्त्याच्या लोकांशी बोलून ते शुद्ध पाणी येण्याच्या अनुषंगानं पूर्ण यंत्रणा कार्यान्वित होईल असा माझा विश्वास आहे। आज धरण भरलं, जलपूजन केलं, माननीय मावळते महापौर जयवंत सुतार, माननीय माजी महापौर सुधाकरजी सोनावणे, विनोद म्हात्रे आणि सर्व शिंदे साहेबांचा स्टाफ जो निश्चितपणे शहराला शांत आणि निर्भय करण्याच्या अनुषंगानं प्रयत्नशील आहे,
त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि तो आनंद कायम राहील असा माझा विश्वास आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी मोरबे धरण यावर्षी ऑगस्ट महिन्यातच पूर्ण भरलं असून ही आपल्या नवी मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट असल्याचं मत व्यक्त केलंय. आनंदाची बाब ही आहे की नवी मुंबईला स्वतःचं धरण आहे, स्वतः त्याच्यावर सगळ्या बाबींचं नियंत्रण ठेवता येतं आणि ते भरल्यामुळे आज आपल्या ज्या नागरिकांना आपल्याला जे पुरेसे प्रमाणात स्वच्छ पाणी आपण देण्याचं जे आश्वासन या निमित्ताने मी देईल. आज निसर्गाने आपल्याला एक वरदान म्हणलं पाहिजे की एवढ्या लवकर ऑगस्टमध्ये धरण भरण्याची मला वाटतं ही दुसरी किंवा तिसरी वेळ असावी धरण बांधल्यापासून. हे खूप चांगली बाब आहे आणि हाच बाब आपल्यासाठी आनंद देणारी असली तरी त्याच्याबरोबर जबाबदारी सुद्धा येते आणि ती जबाबदारीचं भान ठेवून आम्ही सर्वांना चांगल्या पद्धतीचं पाणी देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू, एवढंच मी या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करतो. पुढे आयुक्तांनी सांगितलं की नवी मुंबईकरांना स्वच्छ, शुद्ध व पुरेसा पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीनं समन्यायी जलवितरण कार्यवाही करण्यात येणार असून भविष्यातली लोकसंख्येची वाढ लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे. मला खात्री आहे की जे काही थोड्याफार आमच्याकडे त्रुटी ज्या वितरण व्यवस्थेतल्या आहेत त्या सुद्धा आम्ही ते दूर करण्याचे प्रयत्न सगळ्या स्तरावर सुरू आहेत. 24/7 आपण बेलापूरपासून सुरुवात केलेली आहे आणि दिघापर्यंत, दिघा ऐरोली हा आपलं जे टोक आहे तिथपर्यंत आपल्याला घेऊन जाऊन त्या सर्व म्हणजे आपल्याला जे काही आपल्याकडे काही झोपडपट्टी क्षेत्रसुद्धा आपल्याला MIDC मध्ये आहे, काही सिडकोच्या क्षेत्रावर ऐरोलीमध्ये आहे, गावठाणामध्ये विशेषतः आता प्रॉब्लेम यायला लागलेत आणि सिडकोने जे काही लहान घरं जे ओटले बांधले होते तिथे सुद्धा 3-3, 4-4 माळ्याच्या इमारती झाल्यामुळे तिथे सुद्धा पाण्याचे प्रश्न आजही वितरण व्यवस्थेतल्या अपुरेपणामुळे काही ठिकाणी लोकांना पाण्याची अडचण भासते, ती सुद्धा दूर करणे आणि कुठल्याही पद्धतीत पाणी हे अत्यंत शुद्ध राहील एक आमचे प्रयत्न राहणार आहे आणि सर्वांना आम्ही पुरेसं पाणी देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. शहराची ग्रोथ होते आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जे सिडकोने वसवलेलं शहर होते तिथं पुनर्विकास होतो आहे आणि नवीन जे आता एकत्रित विकास नियमावली आली त्याच्यामधून सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात FSIची उपलब्धता झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाले. आम्ही 2 कामं याच्या वेळेस सायमल्टेनियसली आता सुरू केली की पुढल्या 25 वर्षामध्ये या शहराची लोकसंख्या आपल्याला 40 लाखाच्या वर गेलेली असेल. आम्ही 44 लाखाचं एस्टिमेशन केलं आहे 2050 पर्यंत, 2025 वर्षामधलं आणि त्याच्यापर्यंत लागणारी पाण्याची जी गरज आहे जवळजवळ 1000 MLDच्या वर आपल्याला पाणी लागेल. हे 450 MLD आहे. तर भीरा प्रकल्पातून पाण्याचे आपण ऑलरेडी आयडेंटिफिकेशन केलं आहे आणि ते पाणी नवी मुंबई शहरापर्यंत आणण्यासाठी आम्ही आत्ताच मी मागच्या एक 10 दिवसापूर्वी टेंडर काढले. आम्ही एक यंत्र एजन्सी नेमून त्याचं सगळी कन्व्हेयन्स सिस्टीम, पाणी आणण्यासाठी लागणारा खर्च, पाणी आणणारी कुठल्या व्यवस्थेनुसार आपल्याला किती मोठे पाईपलाईन करावे लागेल, जवळजवळ 100 किलोमीटरचं अंतर आहे आणि ह्याच्यासाठी लागणारं आत्तापासून नियोजन केलं की पुढल्या 5 ते 10 वर्षामध्ये आपल्याला हे पाणी आपल्या शहराला उपलब्ध होईल आणि पुढले 5 वर्ष तरी अजून शहराची पाण्याची क्षमता आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आत्ता जरी लजीच्या काळात नसेल तर 5 वर्षानंतर येणाऱ्या कालावधीसाठी हे पाणी राहील. त्याचबरोबर वितरण व्यवस्थेमध्ये जे आमूलाग्र बदल आपल्याला करावे लागणार आहे की जुनी वितरण व्यवस्था आहे, ही जुन्या वितरण व्यवस्थेचं ऑगमेंटेशन, तिचं वृद्धीकरण करण्यासाठी सुद्धा आम्ही आता यंत्रणा नेमतोय. त्याचे सुद्धा टेंडर काढलेले आहेत आणि ह्या पुढील भविष्य काळात ज्यावेळेस पुनर्विकास होतो त्याचबरोबर हे वाढीव पाणी पुरवठ्याची सुद्धा तिथे वितरण व्यवस्था तिथे लाभण्याचे काम केले जाईल. मोरबे धरण इथं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या उपाययोजनांसोबतच पाण्याच्या सुरक्षेबाबत देखील महापालिका प्रशासन सतर्क असल्याचं मत आयुक्तांनी व्यक्त केलं. आज आपण धरणाचं आम्ही CCTV नेटवर्क असल्यामुळे कुठे काही होणार नाही एवढी तर काळजी घेतो, परंतु एक बाब आता आहे की याच्या बाजूला, धरणाच्या बाजूला जी जमीन आहे त्याच्यावर काही लोकवस्ती येण्याला लागलेली आहे आणि ह्या लोकवस्तीचा आपल्याला त्रास ह्या आपल्या पाण्याला होऊ नये म्हणून याचं सुद्धा आम्ही सर्वेक्षण करतोय आणि त्यांचे जे काही पर्यायी आपल्याला करायचे, एक तर सांडपाण्याची त्यांची व्यवस्था झालेलीच असली पाहिजे. कुठल्याही पद्धतीत एकही थेंब सांडपाण्याचा आपल्या धरणात येणार नाही याची आम्ही त्यांच्याकडून काळजी घेणार आहोत आणि त्याचबरोबर इथली लोकवस्तीसाठी आपल्याला काही पर्याय शोधता येतील का तो सुद्धा आपण त्याच्यावर प्रयत्न करतो.